त्याच्यासाठी उत्सुकता प्रेक्षकांची सीगेला जाऊन पोहोचली आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक गर्दी करू लागले आहेत मैदानामध्ये. त्यानंतर देखील एक मोठी मॅच आणि मोठमोठ्या खेळाडूंचे सामने मैदानात पाहायला मिळणार आहेत. शक्ती चषकामध्ये जे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे, आपल्या बसण्याची व्यवस्था केली आहे, खुर्च्या घ्यायच्या, आरामात मॅच पाहायची आहे. आपली व्यवस्था बसण्याची या ठिकाणी बैठक व्यवस्था केलेली आहे. तर शेवटचं षटक घेऊन बालाजी फलंदाजीसाठी जेपी जयेश पाटील भिवंडी. हा चेंडू चांगला होता, बॅटची कडा घेतली जाते, एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना खेळाडू धावबादच्या रूपात माघारी परततोय. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. राजू फलंदाजीसाठी मैदानात जात आहेत. तर 70 स्पोर्टच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह चित्रण संपूर्ण जगभर दाखवलं जात आहे. तब्बल 6 कॅमेऱ्यांशी या क्रीडा स्पर्धेचं चित्रण दाखवलं जात आहे. सचिन यशवंत गोळे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष आणि या परळ परिसरातील नामवंत क्रिकेटपटू देखील त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. एक मोठं आयोजन, मोठा क्रिकेटचा सोहळा. याची डोळा टिपण्यासाठी क्रिकेटचे चाहते बऱ्याचशा लांब लांबवरून दाखल होतात. चिपळूणवरून देखील बंधू या ठिकाणी सावर्ड्यातून उपस्थित झालेले आहेत त्या क्रीडा सोहळा पाहण्यासाठी. अशा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातून सचिन खांदवे, लोहगाव, पुणे या ठिकाणावरून उपस्थित झालेले आहेत. हा क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हा चेंडू सुरेख पद्धतीने मारला जातोय. जयेश पाटीलच्या बॅट मधून निघालेला एक सदाबहार चौकार. कलात्मकतेचा आविष्कार देखील या चौकारामध्ये होता. धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 76 धावांवर संघाची धावसंख्या. येणारे चेंडू ते 4 आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 19. 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. जयेश पाटील जेपी भिवंडीचा हा खेळाडू आज करामत करावी लागणार आहे. जोरदार प्रहार करावी लागेल. बालाजीच्या गोलंदाजीवर प्रहार करावे लागतील. शक्ती चषकातील हा एक महत्वपूर्ण सामना जबरदस्त रंगतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय परंतु बॅटच्या मधोमध काही चेंडू येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू, 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. ट्रायडंट नवी मुंबई उद्योगपती सुरेश राणा यांचा संघ, दिलीश परदेशीचा संघ, रायगडचा संघ, स्वराज्याच्या राजधानी रायगडचा संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतो परंतु विजयाच्या मध्ये जेपी. हा चेंडू समोरच्या दिशेने टोलावला जातोय. जयेश पाटील जेपीच्या बॅटमधून निघाला षटकार. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आणि दोन्ही संघांच्या 9 विकेट गेलेल्या आहेत. जर सामना टाय झाला तर फ्रेश टॉस पुन्हा एकदा उडवला जाईल. 2 चेंडू मध्ये 2. एक मिनिट. ऑल आउट झालाय, माफ करा. तर 2 चेंडूवर 2 षटकार जरी मारले सामना जिंकला जाऊ शकतो. तर पाहूया जेपी जय आणि पराजय याच्यामध्ये जयेश पाटील रायगडच्या विजयाच्या मधोमध उभा आहे. हा चेंडू बिग हिट, बिग 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 हिट. टाळ्यांचा गजर. जबरदस्त सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. आणि आता जर विकेटचा विचार केला तर ऑल आउट झालेला आहे रायगडचा संघ. जर षटकार मारला 7 धावांची आवश्यकता जरूर आहे परंतु जर षटकार मारला तर सामना डोंगरी संघाच्या माध्यमातून जिंकला जाऊ शकतो. पाहू क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. तर जयेश पाटीलच्या फलंदाजीसाठी मी प्रेक्षकांना विनंती करेल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जयेश पाटीलसाठी. लाजवाब खेळाचं प्रात्यक्षिक दाखवतोय मॅन फ्रॉम भिवंडी, भिवंडीचा वंडर बॉय. जय कुणाला मिळणार, रायगड की डोंगरी, डोंगरी की रायगड, कोण जिंकणार, विजय बालाजी की जयेश पाटील, जयेश पाटील की विजय बालाजी, मोबिन मांजरेकर की राणा अंकल, कोण सामना या ठिकाणी जिंकते पाहिजे आपण पाहत आहोत. शक्ती चषक 2017. शक्ती शक्ती शक्ती, लढवा युक्ती, करा भक्ती, जिंकायचाय शक्ती. तर या शक्ती चषकातील सामना रंगतोय. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शेवटचा चेंडू रंगतोय. उत्सुकता आणखी ताणली गेलेली आहे. काय शेवटच्या चेंडूवर कुणाला मिळणार विजय, कोण जाणार सेमीफायनल मध्ये, कोण जाणार घरी, तर हे मात्र या ठिकाणी ठरवलं जाणार आहे. तमाम क्रिकेटचे चाहते आतुरतेने या क्षणाकडे वाट पाहणार आहेत. कोण होणार विजयी. विजय बालाजी गोलंदाजीसाठी तर जयेश पाटील जेपी फलंदाजीसाठी.
हा चेंडू मात्र स्वैर पहा काय दडपण आहे तिचं आणि दडपण आणि मात्र या ठिकाणी आता मात्र 6 धावांची आवश्यकता विजयासाठी. कुणी मैदानात जायचं नाहीये, कुणी मैदानात जायचं नाहीये. शेवटचा चेंडू, एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते. पुन्हा एकदा स्वैर चेंडू, एक चेंडू आणि 5 धावांच्या आणि एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आता मात्र चौकार देखील चालू शकतो. पाहूया JP जयेश पाटील विजय कुणाच्या विजयश्री कुणाच्या गळ्यात माळ घालते. सामन्याने अचानकपणे रंग बदललाय जयेश पाटीलच्या वादळी खेळीने. विजय बालाजी जयेश पाटील विजय बालाजी डोंगरी रायगड डोंगरी मोबिन राणांकल मोबिन शक्ती चषक 2017 लाजवाब क्रीडा स्पर्धा लाजवाब सामना बालाजी जयेश बालाजी. आणि आता हा चेंडू मात्र पाहायचंय काय होतंय. सीमारेच्या दिशेने चेंडू जातोय आणि शेवटच्या क्षणी काय झालं, बॅटची कडा जरूर घेतली गेली होती आणि आकाश कदाचित पाय त्या ठिकाणी निसटला आणि हा चेंडूचं रूपांतर चौकारामध्ये झालं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मॅच टाय झाला. विकेटच्या आधारावर हा सामना जिंकला जातोय. तर सामना विजयी ठरतो. या ठिकाणी खेळाडू विजयी झाल्याबद्दल विजयी टीमचं मात्र या ठिकाणी अभिनंदन असणार आहे. अप्रतिम सामना. 3 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता.